पाणी. सावकाश सावकाश सावकाश. काय तुम्ही पण अहो, एक गोष्ट सांगायची होती. आज ना भावना आनंदीला घेऊन आली होती सकाळी. ती सिद्धूला भेटायला तुरुंगात चालली होती ना. दिवसभर आनंदी होती इथे. आता भावना तिला न्यायला आली तेव्हा विषय निघाल्यावर मी म्हटलं की काल व्यंकी धडपडला, त्याला लागला. तर ती म्हणाली की व्यंकी धडपडला नाही, तो भावनाला भेटायला तिच्या सासरी गेला होता. तिथे संपतरावांनी त्याच्यावर हात उगारला. व्यंकीची ही अवस्था संपतरावांनी केली. काय सांगतेस? हो ना. मला तर अगदी कापडच भरलं. म्हणजे सिद्धू तुरुंगात गेलाय याचा राग त्यांना आलाच असणार आणि म्हणून त्यांनी व्यंकीवर हात उगारला. पण त्या रागाच्या भरात जर उद्या त्यांनी भावना किंवा आनंदीला काही केलं. मी भावनाला म्हटलं की तिकडे राहू नकोस, काही दिवस इकडे ये. म्हणजे पूर्वीची गोष्ट वेगळी होती ना. काही प्रश्न उद्भवला तर सिद्धू असायचा, तो काळजी घ्यायचा. आता सिद्धू नसताना जर ती म्हणाली की नाही, काळजी करू नकोस आई, सगळं ठीक आहे, मी सांभाळून राहीन. मी खूप तिला प्रयत्न केला समजवायचा, पण माझं काही ऐकायलाच तयार नाही. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही तिच्याशी एकदा फोनवर बोला, तिला समजवा. तिला मी तर म्हणते आग्रह करा आणि तिला इथे येऊ द्या. तिला अहो, तुम्ही ऐकताय ना, तिला कळलं पाहिजे की या परिस्थितीत तिचं माहेर तिच्या बरोबर आहे. हो की नाही? बरोबर ना? बोला ना तिच्याशी. अहो, काय म्हणते मी इतकं महत्वाचं सांगते आणि तुमचं लक्ष कुठे आहे? अहो मी काय बोलते तुम्ही ऐकतोय. मगापासून जे जे काही बोललीस ना सगळं ऐकतोय. पण काय करू तरी काय शकतो मी लक्ष्मी ह्याचं ऐकण्याशिवाय? खरं तर भावना तिथं एकटी राहायला समर्थ आहे, सगळ्याचा एकटीनं सामना करायला समर्थ आहे ग. असं काय करताय आपण तिच्या पाठीशी? अगं हो, खरं तर संपतरावांना जाऊन जाब विचारायला करू शकतो का मी हे? असं नाही, काहीच करू शकत नाही ग मी. काय बोलताय तुम्ही? अगं संपतराव जाऊ दे, आमच्या जमीन मालकाला मी साधायचा. लक्ष्मी, एक गोष्ट मी तुला सांगायची होती आहे मला, पण मी लपवतोय. रात्रपाळीची नोकरी गेली ना? कसं कळलं तुला? अहो, ती नोकरी लागली त्यानंतर 10 वेळा तुम्ही मला म्हणालात नवीन नोकरी आहे, घरी राहू नाही शकत, किती थकलो तरी कामावर जावंच लागेल. पण गेले 2-4 दिवस मी बघते ना, तुम्ही रात्रपाळीला जात नाही आहात. तेव्हाच मला वाटलं काहीतरी. ठीक आहे, हो, दुसरी मिळेल, एवढं काय त्यात. तू मनाला नका लावून घेऊ ती गोष्ट. लक्ष्मी, खरं तर मला लपवायचं नव्हतं ग तुझ्यापासून. आजपर्यंत एकतरी गोष्ट लपवली आहे का मी? अहो, मी कुठे काय म्हटलं? तू म्हणायची काय गरज आहे? माझं कळतंय ना मला. असं काय करताय? आपलं नातं असं आहे ना की आपण एकमेकांशी इतके गुंतलेलो आहोत ना की आपण एकमेकांपासून कुठली गोष्ट लपवूच शकत नाही. ठीक आहे ना, हे दिवस जाते, होईल सगळं ठीक. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही काहीतरी मार्ग काढालाच. कसा काढणार आहे मार्ग मी? आणि अशी खोटी सहानुभूती, खोटा दिलासा कधीपर्यंत देणार आहेस ग तुम्हाला? एक साधी वॉचमनची नोकरी मला नाही आली टिकवता. गॅरेज तर अगोदरच बंद झालंय. अगं, तुझा नवरा काहीही कमवत नाहीये लक्ष्मी. मी शून्य कमवतोय पैसे आणि घर खर्च कसे भागवायचे ते रोज संतोषची बोलणी ऐकावीच लागते, टोमणे ऐकावेच लागतात आणि मी काही करू शकत नाही. एक मला आता माझी खात्री पटली आहे लक्ष्मी की हा श्रीनिवास तुझा नवरा आहे ना, नालायक आहे.
नालायक आहे मी, काहीही करू शकत नाही मी. अगं तुझ्या चेहऱ्यावर साधी एक हास्य नाही काढू शकत मी. सतत दुःखात तुला ठेवतो मी. नाही हो, तू आयुष्य बरबाद केलंस तुझं. मी काही करू शकत नाही का. एक वॉचमनची नोकरी 10,000 रुपयाची नोकरी नाही कमावता आली. कुठे वॉचमन होतो मी तर एक बंगला तिकडे बांधला जात होता, ते नाही नोकरी टिकवता आली. स्वतः कसली स्वप्न बघतोय. लक्ष्मी निवास बांधायचा आहे. अरे लक्ष्मी निवास बांधायचंय म्हणून ती पार्टी कर. अहो काय करताय तुम्ही. अहो जे स्वप्न पूर्ण करण्याची धमक नाहीये माझ्या अंगात, ते स्वप्न नाहीसच करून टाकतो. त्यापेक्षा असं खचून कसं झाले. तुम्हाला असं हताश नाही बघू शकत मी. तुम्ही तर ताकद आहात माझी. किती कठीण काळ आला तरी माझ्या निवासवर पूर्ण विश्वास आहे. माझा निवास कधीच खचत नाही. प्रत्येक कठीण प्रसंगाला सामोरं जातो आणि त्यातून विजयीच बाहेर पडतो. तुमचा नसेल तुमच्यावर विश्वास, पण माझ्या निवासवर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे, मला दिलेला प्रत्येक शब्द माझा निवास पूर्ण करणार. लक्ष्मी निवासचं स्वप्न तुम्ही पूर्ण करणार. लक्ष्मी, खरंच सांगतो, गेल्या 40 वर्षात प्रत्येक वेळेस तू जो विश्वास दाखवलास ना माझ्यावर, त्याचमुळे हा निवास आहे का. अगं तू दाखवलेल्या विश्वासामुळे माझाही स्वतःवर विश्वास बसायला लागतो. पुन्हा कधीही बोलायचं नाही की मी हारलो.